नमस्कार माझ्या बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वरी विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे. आज मी माझ्या बालमित्रांसाठी फुलांविषयीची माहिती मराठीमध्ये घेऊन आलेली आहे. पण ही माहिती सुरू करण्या अगोदर तुम्ही जर आतापर्यंत आपल्या ज्ञानेश्वरी विद्या मंदिराला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. तर चला पाहूयात फुलांच्या माहितीला. आपलं पहिलं फुल आहे अबोली. काय नाव आहे फुलाचं? अबोली. पहा, हे आहे अबोलीचं झाड आणि ही आहे त्या अबोलीची फुलं. आता ह्याची माहिती पाहू. ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. या फुलाचा गजरे करण्यासाठी वापर होतो. याच्या सालींपासून बनवलेले तेल जखमा लवकर भरून आणण्यासाठी वापरतात. या वनस्पतीला आवश्यक अशा खास मशागतीची गरज नसते. या फुलांचा रंग काहीसा केशरी असा असतो. त्याला अबोली रंग असं म्हटले जाते. आता पुढचं फुल पाहूयात, कनेर. काय नाव आहे फुलाचं? कनेर. पहा, हे आहे कनेर. तुम्ही हे फुल बागेमध्ये रस्त्याच्या कडेला नक्की पाहिलं असेल. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही किती फुलं तुम्ही आतापर्यंत पाहिली हे मला कमेंट करून नक्की सांगा. चला पुढे कनेरची माहिती घेऊया. कनेर हे भारतात अनेक ठिकाणी आढळणारे एक झाड आहे. याच्या फुलांच्या रंगावरून यास पांढरा अथवा पिवळा कनेर असेही म्हणतात. उद्यानांमध्ये, रस्त्याच्या कडेला आणि खाजगी बागांमध्ये शोभेच्या वनस्पती म्हणून कनेर मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. पुढचं आहे सूर्यफूल. काय नाव आहे पुढचं फूल? कोणतं आहे? सूर्यफूल. आहे का छान सूर्यफुलाची शेती. अमेरिका खंडात मूळ असलेली एक बारमाही वनस्पती आहे. ह्याचा सूर्यासारखा गडद केशरी रंग व वर्तुळाकृती आकारामुळे त्याला सूर्यफूल हे नाव दिले गेले आहे. ज्याप्रमाणे आकाशात सूर्य वाटचाल करतो त्यानुसार झाडावर असलेले हे फूल त्या दिशेने वळते. सूर्यफुलाचा वापर प्रामुख्याने तेल काढण्यासाठी केला जातो. संकर पद्धतीने सूर्यफुलाचे अनेक प्रकार तयार करण्यात आले आहेत. गळिताचे व चाऱ्याचे पीक म्हणून सूर्यफुलाचे बरेच महत्व आहे. भारत, रशिया व इजिप्त या देशांमध्ये तेलबियांकरिता याची लागवड करतात. अमेरिका, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, चीन, जर्मनी, इटली इत्यादी ठिकाणी याची लागवड थोड्या प्रमाणात करतात. याच्यापासून मुरघास किंवा ओला चारा तयार करतात. आता पुढचं फुल पाहूयात, सदाफुली. कोणतं आहे? सदाफुली. आहे का ना छान सदाफुली. सदाफुली ही एक अंगणामध्ये शोभेसाठी लावली जाते. हे फुल 12ही महिने फुललेले असते. सदाफुली या फुलाला जास्तीत जास्त 5 पाकळ्या असतात. गुलाबी, पांढरी आणि जांभळी या 3 प्रकारात ही फुले आढळतात. पुढचं फुल पाहूयात, झेंडू. काय? झेंडू. पहा, पिवळं, नारंगी आहेत का नाही, हे आहे झेंडू. झेंडू ही एक शोभेची फुले देणारी औषधी वनस्पती आहे. झेंडूची फुले बहुउपयोगी आहेत. या फुल झाडाची लागवड संपूर्ण भारतात होते. झेंडूचे झाड सुमारे अर्धा ते 1 मीटर उंच असते. झेंडूमध्ये पिवळा झेंडू आणि नारंगी झेंडू हे 2 मुख्य प्रकार आहेत. झेंडूच्या काही जाती मेक्सिकोतून भारतात आल्या आहेत. दसऱ्याच्या दिवशी झेंडूच्या फुलांच्या माळा दरवाजाला आणि वाहनांना घालण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे. नवरात्रामधल्या 7व्या दिवशी देवीला झेंडूच्या फुलांच्या माळा घालतात. झेंडूची फुले चवीला तिखट, कडू आणि तुरट असतात. आता पुढचं फुल पाहूयात, पारिजातक. कोणतं आहे? ही पहा, ही आहेत पारिजातकची फुले. पारिजात ही भारतात उगवणारे एक औषधी झाड आहे. याच्या फुलांचा सुगंध मनमोहक आहे. या फुलांना हरसिंगार, शेफालिका, नाल कुंकुमा, रागपुष्पी, खरपत्रक अशी अनेक नावे आहेत. या फुलांना
कोरल जास्मिन, नाईट जास्मिन या नावांबरोबरच त्याच्या रात्री गळणाऱ्या पांढऱ्या शुभ्र फुलामुळे ट्री ऑफ सॉरो असेही नाव आहे. हा वृक्ष जास्त प्रमाणात हिमालयाच्या पायथ्याशी आढळणारा तसेच इतरत्रही नैसर्गिकरित्या उगवणारा हा पारिजात प्राजक्त म्हणूनही ओळखला जातो. आता मात्र तो उपवनात तसेच घरच्या बागेतही हौसेने लावला जातो. याच्या फांद्या 5-7 मीटर उंच, चौकोनी आणि खरखरीत असतात. आता पुढचं फुल पाहूयात. जास्वंद. पहा, ही आहेत जास्वंदाची फुलं. भारतातील जास्वंदी ही बहुधा झुडूप स्वरूपात असते. जास्वंदीच्या फुलांना सुगंध नसला तरीही ती वनस्पती बरीच लोकप्रिय आहे. साहजिकच हे फुलझाड अनेक घरांच्या सभोवताली दिसून येते. जास्वंदीची श्वेत, लाल बुंद, पितरंगी, भगवी, गुलाबी किंवा जांभळी फुले सार्वजनिक उद्यानात उठून दिसतात. जास्वंदीच्या फुलाचे बाह्य स्वरूप आकर्षक असते. मधमाशा, फुलपाखरे आणि काही पक्षी या फुलाकडे आकर्षित होतात, पण हे फुल फार काळ टिकत नाही. सकाळी टवटवीत सौंदर्य उधळणारे हे फुल संध्याकाळी उमललेले दिसते. जास्वंद वर्गीय वनस्पतींचे सुमारे 250 प्रकार आहेत. त्यातील काही 5-6 मीटर उंच वाढतात. पुढचा आहे गुलाब. गुलाब ही एक बहुवर्षीय झुडूप, काटेरी, अतिशय सुंदर सुवासिक फुले असलेली फुलांची वनस्पती आहे. त्याच्या 100 पेक्षा जास्त प्रजाती आहेत. त्यापैकी बहुतेक आशियाई मूळ आहेत. काही प्रजातींचे मूळ प्रदेश युरोप, उत्तर अमेरिका आणि उत्तर पश्चिम आफ्रिका आहेत. भारत सरकारने 12 फेब्रुवारी हा रोज डे म्हणून घोषित केला आहे. गुलाबाचे फुल त्याच्या कोमलता आणि सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. म्हणूनच लोक लहान मुलांना गुलाबाच्या फुलाची उपमा देतात. पुढचा आहे निशिगंध. पहा, ठीक आहे, निशिगंधाचं फूल. निशिगंध ही एक सुवासिक फुले देणारी वनस्पती आहे. या वनस्पतीचे शास्त्रीय नाव पॅलियाथेन्स ट्युबेरोसा आहे. झुडूप वर्गातील या वनस्पतीची उंची 1 ते 1.5 मीटर एवढी असते. निशिगंधाला हिंदीत रजनीगंधा तर इंग्लिश मध्ये ट्युबेरोज नाव आहे. निशिगंधाची फुले रात्री फुलतात म्हणून त्या फुलांना निशिगंधा म्हणतात. एकेरी पाकळ्या असलेली निशिगंधाची फुले नेहमी बघायला मिळतात. या प्रकारची फुले असलेली जात शृंगार या नावाने ओळखली जातात. त्याचप्रमाणे दुहेरी पाकळ्या असलेली निशिगंधाची फुले सुवासिनी या नावाने कृषी क्षेत्रात परिचित आहे. पुढचा आहे कमळ. हे आहे कमळ. कमळ हे चिखलात पाण्यामध्ये आढळते. दिसायला सुंदर असणारी ही जलवनस्पती निलंबियासी फुलातील असून तिचे शास्त्रीय नाव निलंबो नुसिफेरा असे आहे. तिच्या सुमारे 100 जाती जगभर आढळतात. तिचे मूळ स्थान भारत, चीन आणि जपान असावे. इराण पासून पूर्वेस ऑस्ट्रेलिया पर्यंत तिचा प्रसार झाला आहे. भारतात जवळपास सर्व प्रदेशात कमळाची फुले सापडतात. कमळ हे भारताचे व व्हिएतनामचे राष्ट्रीय फूल आहे. कमळाची फुले उबदार असतात. कमळ हे विविध रंगात पाहायला मिळते. कमळाचे फळ खाण्यासाठी मखना या नावाने वापरतात. कमळ हे फूल देवी लक्ष्मीच्या हातात आपल्याला दिसते. पुढचा आहे जाई. जाईची फुले. जाई हे एक प्रकारचे सुगंधी फूल असून तिच्या वेलीचा बेलवर्गीय कुळात समाविष्ट होतो. सुगंधी पूजा पुष्पे देणारी वेली म्हणून ही प्रसिद्ध आहे. जाईच्या वेलाचे खोड मनगटा एवढे जाड होऊ शकते. इतर वेलीप्रमाणे ही देखील मांडवावर चांगली चढते आणि पसरते. जाईची फुले शुभ्र आणि नाजूक असतात. पाकळ्या खालच्या बाजूने फिकट गुलाबी जांभळट असतात. जाईची फुले नेहमी सायंकाळी फुलतात. फुलांच्या मंद सुगंधामुळे या फुलांना महत्व प्राप्त झाले आहे. फुले अल्पायुषी असून सुकल्यानंतर लाल होतात. पुढचा आहे शेवंती. ही आहेत शेवंतीची फुले. शेवंती मूळची आशिया आणि युरोप या देशांमधील आहे. शेवंती फुले विविध रंगाची असतात. शेवंती हे एक सुगंधी फुल आहे. त्याच्या झाडालाही शेवंती म्हणतात. पुदिन्याच्या वर्गातले हे झाड अति थंड प्रदेशांपासून ते गरम हवेतही वाढते. शेवंतीच्या फुलांच्या वेण्या केसात माळाची जुनी पद्धत आहे.
पुढचा आहे लिली, हे आहे लिली फूल. हे दिसायला बल्ब पासून वाढणारी फुलं दिसतात. हे फुल दिसायला बरीच मोठे असतात. लिली या फुलाच्या वनस्पती समूहाला संस्कृती व साहित्यात महत्वाचे स्थान आहे. यातील बहुतेक प्रजाती समशीतोष्ण उत्तर गोलार्धातील आहेत, तरी त्याचा विस्तार उत्तरेकडील उपनगरात सुद्धा आहे. इतर अनेक फुलांच्या नावांमध्ये लिली आहेत, परंतु ते खऱ्या लिलीशी संबंधित नाहीत. लिली जांभळा, पांढरा व अनेक रंगाचे राहतात. पुढचा आहे मोगरा. पहा, हे आहे मोगरा. छान आहे ना. मोगरा हे एक प्रकारचे अत्यंत सुवासिक फुल आहे. याच्या वेलीचा झुडुपासारखा विस्तार होतो. मोगऱ्याच्या फुलापासून अत्तरही तयार केले जाते. मोगऱ्याचे फुल पांढऱ्या रंगाचे असते. त्याला बिया नसतात. हे फुल 2.5 सेंटीमीटरचे असते. मोगऱ्याला बिया नसतात, त्याची रोपे तयार करावी लागतात. हे बहुवार्षिक पीक आहे. यासाठी जमिनीची चांगली नांगरट करावी लागते. पुढचा आहे ट्युलिप. ही ट्युलिपची फुले. ट्युलिप ही वसंत ऋतूमध्ये फुलणारी वनस्पती आहे. ही फुले सर्वात सुंदर आणि आकर्षक आहेत. फुलांचा रंग मोत्यासारखा पांढरा असतो आणि पाकळ्यांच्या बाहेरील बाजूस गुलाबी जांभळ्या रंगाचे पट्टे राहतात. तर अशा प्रकारे आज आपण 15 फुलांची माहिती पाहिली. 14-15 फुलांची माहिती पाहिली. जर तुम्हाला ही आजची माहिती आवडली असेल तर माहितीला जास्तीत जास्त शेअर करा. तसेच चॅनलवर नवीन असलेल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.